नमस्कार मंडळी. आज आपण बनवत आहोत अळूची वडी. ही बघा, अशी जाड पानं असतात आणि थोडीशी काळपट अशी असतात आणि मग मागून अशी देठ असताना तो देठ मी कापून टाकलं आहे. तो थोडं लालूच असतात. तशी घ्यायची पानं अळूवडीला. ही आता पानं असतात ना, चांगली धुवून घ्यायची, मागून पुढून चांगली व्यवस्थित धुवून घ्यायची. चिकल बिकल असतं ना म्हणून. आता ह्या अळूच्या पाण्याच्या धुतलेला आहे ना, तर आता अशी शिरा काढून घ्यायची. हे बघा अशी. तर शिरा काढून झालेली आहे. कोळीच पानं, त्याची काही शिरा काढायची जरूरत नव्हती आणि त्याच्यावर असा लाटणं फिरवायचं. शिरा मोडून घ्यायची. आता बाकीची पानं आहात ना, ती सगळी असं शिरा काढताय आणि त्याची शिरा ह्याची लाटण्याने पिळून घेते त्याच्यावर. पानांचे शिरा काढून झालेले आहोत. आता पीठ तयार करता. त्याच्यात तांदळाचा 2 चमचे पीठ घालूचा असा, म्हणजे काय जरा कुरकुरीत होतं. त्याच्यानंतर मसालो, आपलं मालवणी मसालो घालू. त्याच्यानंतर हळद घालायची थोडीशी. त्याच्यानंतर ही आपण तीळ घालायची, जरा दाताखाली गेले काय चांगले लागतात. त्याच्यानंतर हिरवट पाहिजे पण घालायचं. हिंग घालायचं, पोटासाठी चांगलं असतं, बेसन आहे ना. ओ जरा असं हातात चुरून घ्यायचो आणि घालायचं, तर चुरायचं, मग वास जरा चांगलं येतं. आणि मीठ घालायचं, आपल्या चवीनुसार मीठ घालायचं. आता या तेल थोडासा घालतोय. कोकमा 1 तास अगोदर भिजत घातली होती, चांगलं असं बघा नरम झाली होत. आणि त्याच्यात थोडासा गूळ घातलेला, कारण चव येण्यासाठी. आणि आता ते हे गाळून घेते आहे मी, आणि गाळायचं पाणी असं चांगलं. आता कोकमाचा रस ह्याच्यात घालते, काढून झालेलो आता घालते त्याच्यात, कारण ना गळ्याकडे खवखवत आलं नाही तर खास उलटली, म्हणून आम्ही कोकम घालतो. काय लोक चिंच पण घालतात. ह्याचं मिश्रण ना सगळं आता काढून घ्यायचं असं. ह्याचा बेसन आणि सगळं घातलेलं त्याच्या आतमध्ये साहित्य आहे, तिखट मीठ वगैरे आणि काय काय घातलेलं असा. तर आता हे करा, एकत्र करायचं आणि नंतर पाणी घालायचं आणि सगळं एकत्र करायचं. हे पीठ थोडं असं पाणी घालायचं आणि हे करायचं, एकत्र करायचं, कारण जास्त पाणी ओतलंच ना तर पातळ होतं. पानावर ना पीठ हवा असं करायचं. हे असा पीठ असा तयार करू खाया, एकत्र करू असा एवढा घ्यायचा बघा, पातळ होऊ नये आणि घट्ट होऊ नये. आणि हे आता पीठ ना, मीठ लागला, तिखट किती आता बघायचं चाकून. ओटा साफ करून घेतलेला आणि त्याच्यावर आता पानाक आता मी पीठ लावून घेते. चांगलं कोरडं करून घेतलं आहे ओटो, चांगल्या फडक्यान पुसान बिसान स्वच्छ केलेलो असा. हे आता पीठ लावतंय ना, ती शिरा होत ना त्या बाजूने पीठ लावायचं. आता एका पानाक लावून झाला तर असा एक विरुद्ध दिशेने ठेवायचा, उलट सुलट असं. आणि ह्या आता हे शिरा होत त्या बाजूने पीठ लावायचं असं. आता ही सगळी पानं बाकीची आहेत ना ती लावून घेते. आता ही पानाची हे सारण सगळं लावून झाला, 5 पानं होती. अशी ह्या बाजूने अशी घडी करायची आणि परत इकडच्या बाजून पण घडी करायची अशी 2. आता हे आपण घडी केला लावून ना, ते कसं थोडा पीठ लावायचं, कारण का त्या सुटूक नको म्हणून थोडा पीठ लावून घ्यायचा. परत इकडच्या बाजून अशी परत जोडायची अशी, आणि इकडून पण दोन्ही बाजून इकडून तिकडून असं जोडून घ्यायचे आणि ह्याला थोडा पीठ लावायचं असा. आता ही वळी आहे ना, ती घट्ट वळून घ्यायची असं, वडी करून अशी दाबून घट्ट अशी, त्याची हवा हे गेली नाही पाहिजे, अशी वळायची. या चाळणीक आता तेल लावलं आणि आता हे 2 वडे झाले आहेत ना, ते 20 मिनटं टोपात पाणी घालायचा, चाळण ठेवायची आणि 15-20 मिनिट वाफवून घ्यायची. आता हे अळूवड्याचे वडे उकडून झाले आहेत, हे असे तयार झाले आहेत. 2 थंड झाले आहेत. आता हे वड्या ना तळायचे आहेत, ते तळून घेऊया. आता कापून घेते. की जरा हे करायचे, पातळ नाही आणि जाड नाही. ही वडी आता आपण तेलात सोडतोय आणि आता तळून घेते. हे वडी आहेत ना, ते चांगले लालसर होईपर्यंत तळून घ्यायची. ही आता वडी तळून झाले होत. तुमका होई तर तळून खावा तेलातून, नाहीतर मग आपण ताईवर थोडं तेल घालायचं आणि मग ते काढायचे तशी कमी तेलाची. आता हे अळूवडे तळून झाले होत, कुरकुरीत झाले होत आणि वरती बघा कसे मस्तपैकी तीळ दिसतं. तीळ हे दाताखाली गेले ना, काय अळूवडी छान लागतात. तेव्हा माझी रेसिपी आवडली असेल तर मी करून बघा मंडळी. तुम्हाला माझ्या आईची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला अभिप्राय द्या. आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता आपण पुढच्या रेसिपी भेटूया. बाय, काळजी घ्या.